नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मनोज. माझ्या यूट्यूब चॅनल इंडियन फार्मर मनोजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण जे स्क्रीनवर बघत आहात हा माझ्या रोटावेटर पद्धतीने पेरणी केलेला श्रीराम सुपर 303 व्हेरायटीचा गहू आहे, जो आपण लागवड 25 नोव्हेंबरला केलेली आहे. आधीच हा उशिरा पेरणी केलेला गहू आहे आणि वातावरणातसुद्धा खूप बिघाड आहे. ते सांगायचं हेच उद्देश आहे मित्रांनो, की माझा जो हा गव्हाचं पीक आहे, एकदम जे झाड दिसत आहे तिथून नाला आहे. तर माझ्या ह्या गव्हाचे जे पीक आहे तो नाल्याला लागून आहे. इकडेसुद्धा नाला आहे आणि यासुद्धा साईडला नाला आहे. तर इथे काय होत असते मित्रांनो, दोन्ही बाजूनी जो पाणी आहे तो नाला आपल्याकडे ओढून घेते. त्यामुळे ह्या शेतजमिनीत पाण्याच्या लवकर तुटवडा निर्माण होते. आपल्या गहू पिकाला ओलावा मिळत नाही. त्यामुळे आपला गहू पीक हा अशा प्रकारे वाढत जाते. त्यामुळे आपलं खूप प्रमाणात नुकसान होत असते. तर ह्या अशा शेतजमिनीत आपल्याला रिस्क घेऊन पाणी द्यावंच लागेल. वातावरण असं आहे, जर पाऊस आला, गारपीट आली तर त्यामुळे सुद्धा आपलं नुकसान होणारच आहे. आणि आपण जो आता सध्या पाणी देत आहोत बघा, ह्या प्रकारे मोटरच्या साहाय्याने आपण पाणी देत आहोत. जर हा पाणी दिला आणि गहू पडला नाही तर ह्या पाण्याच्या परिपूर्णपणे आपल्याला फायदा मिळणार आहे. उत्पादनात वाढसुद्धा होणार आहे. तर इथे पाणी देताना हे लक्ष द्यायचं की आपल्याला पाणी भरून नाही द्यायचं आहे, म्हणजे बांध्यामध्ये जास्त पाणी साचेल ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे. त्यामुळे काय होत असते, जे आपल्या गहू पिकाची श्वसनशक्ती असते, जे जळ्यापासून आपल्या गव्हाला मिळत असते ते मिळणं बंद होते. त्यामुळे आपल्याला एकदम पाणी साचून नाही द्यायचे आहे, ओलावा फक्त निर्माण ठेवायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे आपण मोटरच्या साहाय्याने पाणी देऊन द्यायचे आहे. तर पाणी देताना इथे हे लक्षात घ्यायचे आहे की आपला गहू पीक कसा असायला पाहिजे पाणी देताना. तर बघा शेतकरी मित्रांनो, ह्याचे जे उंबई आहेत यातील जे फूल आहे ते परिपूर्णपणे खाली पडलेले आहे व ह्यात काही दाण्यामध्ये दूध निर्माण झालेलं आहे तर काहीमध्ये चीक आहे. एखाद दाणा आपण तोडून बघूया. बघा, ह्याच प्रकारे चीक निर्माण झाला आहे. तर हीच आपल्या गहू पिकातील शेवटची कंडिशन असते. ह्या कंडिशनला आपल्याला गहू पिकात पाणी द्यायचे आहे. तर हे नाल्यालगतची आमची शेतजमीन आहे. तर इथे माझा हा 5वा पाणी शेवटच्या पाणी आहे. 2 बांध्या त्या जांभूळच्या झाडाचा खाली आहे, ते एकदम नाल्याला लागून आहे. तर तिथे 7वा पाणी देऊन झालेलं आहे आणि हे थोडं लांब आहे, म्हणून इथे आपलं 4 पाणी देऊन झाले आहे आणि हा 5वा पाणी सुरू आहे. यापुढे आपण इथे एकसुद्धा पाणी देणार नाही आहे. तर बघा मित्रांनो, आपल्या शेतात हे असं गहू वाढत चाललेलं आहे. त्यासाठी आपण गहू पिकात पाणी देत आहोत. आपण शेतकरी आहोत मित्रांनो. रिस्क घेतल्याशिवाय आपण शेती करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला रिस्क घ्यावंच लागते. तर मी सुद्धा रिस्क घेऊन ह्या असं वातावरणात आपल्या गहू पिकाला पाणी देत आहे. रात्रीच पाऊस झालेला आहे, पण त्या पावसाचे प्रमाण खूप कमी होतं. सध्या तर गव्हाची कंडिशन ठीक आहे, गहू पिकात काही झालेलं नाही आहे. पण यापुढं गारपीट किंवा पाऊस झाला तर गहू पिकाचं खूप नुकसान होणार आहे. तर बघा मित्रांनो, आपला हा गहू 25 नोव्हेंबरच्या असूनसुद्धा ह्याच्या उंबया बघा किती छान आले आहेत. अशा प्रकारे गव्हाची लांबीसुद्धा बघून घ्या.
अशा प्रकारे आपलं गहू पीक आहे. आणखी इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली मित्रांनो. तर बघा, हे जे आपल्याला पांढरी उंबई दिसत आहे हे, तर ही कशामुळे झाली आहे, तर हे अळीमुळे झाली आहे. अळी व उंदीर हे अशा प्रकारे खालून त्या गहू पिकाची जी नळी असते तिला कातरत असते, त्यामुळे हे असे वाळत राहते उंबई. तर इथे आपण एकही स्प्रे घेतलेला नाही, त्यामुळे हे गव्हाची उंबई पांढरे होत आहे. जर आपण इथे एक स्प्रे घेतला असता तर हे अशा उंबई आपल्याला बघायला मिळाल्या नसता. तर ह्या अळीच्या प्रादुर्भावामुळे आपल्या गहू पिकात 10 ते 20% घट येणारच आहे. आता वेळ निघून गेलेली आहे, इथे स्प्रे घेता येणार नाही. स्प्रे घेण्यासाठी तितकं काही वेळ शिल्लक राहिलेला नाही आहे. आपल्याला एकही स्प्रे न करता ह्या शेतजमिनीत किती उत्पादन घेता येईल त्याकरता आपण इथे स्प्रे घेतलेला नाही आहे. तर आपण येणाऱ्या दिवसात ह्या गहू पिकाचे उत्पादन किती येते ते बघणारच आहोत. त्याकरता तुम्हाला माझ्या व्हिडिओवर राहावं लागेल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. त्यामुळे काय होईल तर आपल्याला माझ्या जेव्हाही व्हिडिओ अपलोड होईल ते डायरेक्ट नोटिफिकेशन आपल्या स्क्रीनवरती मोबाईलवरती येऊन जाईल. त्यामुळे आपण त्या व्हिडिओपासून वंचित राहणार नाही. प्रत्येक माहिती आपल्याला मिळत राहील. चला तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओला.